आज निसाकावर शेतकरी कामगार संघर्ष सभा, सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निफाड सहकारी साखर कारखान्याची उर्वरित जमीन व अन्य मालमत्ता तातडीने विक्री करण्याचे ठरवले असून त्या विरोधात कारखान्याचे शेतकरी सभासद व कामगारांनी एल्गार पुकारला आहे। याबाबत विरोध व विचार विनिमय करण्यासाठी सोमवार दिनांक 18 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता निसाका कार्यस्थळावर शेतकरी व कामगारांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे। सन 2022 मध्ये 25 वर्षाच्या भाडेपट्ट्याने चालवायला दिलेला निफाड साखर कारखाना चौथ्या हंगामातही बंद आहे। कारखान्यात झालेल्या अनेक गैरव्यवहारांची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात जोरदार सुरू आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ड्रायपोर्टसाठी जमीन विक्रीद्वारे 76 कोटी रुपये कर्जात जमा झाले असून सुद्धा बँकेने तातडीने कारखान्याची उर्वरित जमीन व मालमत्ता विक्रीचा घाट घातला आहे। कारखाना भाडेपट्ट्याचा 25 वर्षाचा करार तसाच कार्यरत ठेवून उर्वरित जमीन व मालमत्ता काही विशिष्ट लोकांच्या घशात घालण्याचा डाव यातून स्पष्ट दिसतो। या कटकारस्थानाला प्राणांतिक विरोध करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले आहे। कारखान्याचा भाडेपट्ट्याचा करार, जमीन विक्री व अन्य गैरव्यवहार यातून कारखान्याचे शेतकरी व कामगारांचे मोठे नुकसान झाले असून याविरुद्ध शेतकरी व कामगारांनी मोठा लढा उभारण्याचा निर्धार केला आहे। निसाका बचाव संघर्ष समिती व निफाड साखर कारखाना कामगार सभा यांच्याद्वारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी सभासद कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बस्ते प्रतिनिधी। प्रत्येक जन आंदोलनामध्ये मी माझ्या मित्र परिवारासह, राजकीय कार्यकर्त्यांसह, राजकीय हेरेदावे सोडून, राजकारण सोडून मनापासून सहभागी होईल व शेवटच्या श्वासापर्यंत निफाड कारखाना वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू। जय हिंद। कायदेशीर लढाई आदरणीय राजूदादा आणि हर्षल डोंबोरे या ठिकाणी, या दोन हर्षल तुम्ही आणि राजूदादा कोर्टाची जे काही PIL दाखल करायची किंवा काय त्याची जबाबदारी तुम्ही घ्या। तुम्हाला जोडी अजून 10-5 लोक घ्या, आपण सर्वांना सहकार्य आणि रस्त्यावरच्या लढाईला जो मोर्चा आपल्याला काढायचा त्याच्यामध्ये